विधानसभेला महायुतीला फटका आणि मवियाला फायदा असं अजितदादांच्या सर्व्हेमधनं उघड झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मवियाचं पारडं जड आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वैयक्तिक सर्व्हेचा हा अंदाज असल्याचं कळतंय। तातडीनं निवडणुकी झाल्यास राज्यामध्ये मविया सरकार निश्चित येईल। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सर्व्हेमधली माहिती पुढे आलेली आहे। भाजपसोबत गेल्याने अजितदादांची प्रतिमा ढासळली आहे असं सुद्धा या सर्व्हेमधनं उघड झाल्याचं कळतंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 3 लाख सॅम्पल्सचा सर्व्हे पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सर्व्हे पुढारी न्यूजच्या हाती लागलाय, काय प्रमुख नोंदी दिसतायत? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सर्व्हे पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये 3 लाख सॅम्पलचा सर्व्हे करण्यात आलेला होता। आमदारांची जी बैठक झाली अजित पवारांच्या, या बैठकीमध्ये या सर्व्हेतल्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा त्यांची जी प्रतिमा आहे ती काहीशी ढासळल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं। तशी चर्चाही राज्याच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळत होती। मात्र मागच्या 3 महिन्यांमध्ये त्यांची हीच प्रतिमा 10% सुधारली आहे। अशा पद्धतीचं अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचं, पक्षाचं संवर्धन मागच्या 3 महिन्यात 10% झाल्याचं या सर्व्हेमध्ये सांगितलं गेलंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर तातडीनं निवडणुका घेतल्या, जर निवडणुका लवकर झाल्या तर मवियाला त्याचा फायदा होईल असंही एक निरीक्षण या सर्व्हेतून समोर येताना बघायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 3 महिन्यात अजित पवारांचं जे उपमुख्यमंत्री म्हणून काम आहे त्याला 70% लोकांनी चांगली पसंती दिलेली आहे असं या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जी एजन्सी नेमण्यात आलेली आहे डिझाईन बॉक्स, या डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील समोर आल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे आमदारांची जी बैठक झाली त्या आमदारांच्या बैठकीत या डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेच्या नोंदी सगळ्या आमदारांपर्यंत सांगितल्या गेलेल्या होत्या आणि त्यात ही महत्त्वाची निरीक्षण आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जो 3 लाख सॅम्पलचा हा सर्व्हे आहे, ज्यामध्ये जर निवडणुका लवकर झाल्या, निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नाहीत तर जी मवियाची भक्कम बाजू आता सर्व्हेमधून दिसतेय ती महत्त्वाची आहे। महायुतीला तोटा होईल असं डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेमधून स्पष्ट होताना बघायला मिळतंय। आणि दुसरा म्हणजे अजित पवारांच्या प्रतिमेच्या संवर्धनाचा जो मुद्दा आहे, अजित पवारांच्या प्रतिमेचं संवर्धन मागच्या काही दिवसांमध्ये बरोबर, त्यामुळे हे सगळे मुद्दे पाहता आता या सगळ्यावरती कसं भाष्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनं येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।